नमस्कार. अनुभूती टॅरेटच्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. कसे आहात तुम्ही? मला आशा आहे की तुम्ही मस्त मजेत आणि आनंदी असाल. स्वामी मकरंदनाथांच्या मार्गदर्शनाखाली तुम्हाला जर ध्यान करायचं असेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्हाला जर वैयक्तिक टॅरो रीडिंग करून घ्यायचं असेल किंवा कोणत्याही प्रश्नासाठी अंकशास्त्र, ज्योतिषशास्त्र याद्वारे काही मार्गदर्शन हवं असेल तर जो व्हॉट्सअप नंबर मी स्क्रीनवर दिलेला आहे किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा ईमेल ID सुद्धा दिलेला आहे, तर त्यावर तुम्ही प्रश्न पाठवू शकता आणि त्याद्वारेच तुम्हाला मार्गदर्शन मिळेल. आज आपण कन्या राशीचं रीडिंग करणार आहोत. चला तर पाहूया काय म्हणतंय हे रीडिंग. कार्ड्स आली आहेत द मून, पेज ऑफ वँड्स, 6 ऑफ पेंटॅकल्स, 8 ऑफ पेंटॅकल्स, क्वीन ऑफ कप्स, 10 ऑफ कप्स, द चॅरियट आणि द लवर. आता द मूनचं कार्ड सांगतंय की तुमचं मन अस्थिर आहे. भावनांमध्ये तुम्ही वाहून जात आहात. नेमकं काय ते कळत नाही आहे, मार्ग मिळत नाही आहे. पण येत्या पौर्णिमेनंतर ही स्थिती पूर्णपणे बदलेल. तुम्हाला हिलिंग मिळेल किंवा तुमची काळजी घेणारी माणसं तुमच्या आयुष्यात येतील किंवा जर काही गैरसमज निर्माण झालेले असतील तर ते दूर होतील. तुम्हाला आनंददायी बातमी मिळेल. तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी नवीन संधी मिळेल. कल्पना सुचतील. नाराज, अस्थिर अशी जी मनाची स्थिती होती ती पूर्णपणे बदलल्याने तुम्ही उत्साही राहाल. तुम्ही जे काही काम करताय त्याबद्दल तुमचं कौतुक होईल. तुमच्या जवळच्या माणसांचं तुम्हाला प्रेम मिळेल. सुखी आनंदी जीवन तुम्ही जगाल. रागरुसवे दूर होतील. तुमच्या कुटुंबाबरोबर मजेत वेळ घालवाल. आर्थिक स्थितीत संतुलन येईल. यामुळे साहजिकच मानसिक शारीरिक स्वास्थ्यसुद्धा उत्तम राहील. एखाद्या कलात्मक किंवा रचनात्मक क्षेत्रात असाल तर तुम्हाला तुमच्या कामाबद्दल चांगला मोबदला मिळेल आणि तुमचा आत्मविश्वास वाढेल. तुम्ही तुमच्या कामात अजून चांगलं करण्यासाठी वेग घ्याल. तुमचं संपूर्ण लक्ष तुमच्या कामात असेल. कामातले चढ उतार लक्षात घेऊन तुम्ही वेगवेगळे प्रयोग कराल. तुमच्या बुद्धीला चालना देऊन अजून चांगलं यश कसं मिळवता येईल हे पाहाल. तुम्ही इतके व्यस्त व्हाल की तुम्हाला बाकी कोणत्याच गोष्टींचं भान राहणार नाही. तुमच्या कामात तुमची समर्पण भावना इतकी असेल की ही भावनाच तुम्हाला यश देईल. मार्गदर्शनासाठी आपण 3 कार्ड्स काढली आहेत. त्यातलं हे पहिलं कार्ड सांगतं आहे
की तुम्हाला साहस दाखवावं लागेल. छोटी छोटी पावलं उचलावी लागतील. आत्ता जरी तुम्ही नेमकं कसं यश मिळवाल हे तुम्हाला कळत नसलं तरी, किंवा आत्ता काहीच प्रगती होत नाही आहे असं वाटत असलं तरी तुम्ही खचून जाऊ नका. तुमचं काम धीम्या गतीने का होईना पण करत राहा. तुम्हाला यश मिळेल. दुसरं कार्ड आलं आहे ते रिव्हर्स आलं आहे. ते सांगतं आहे की ह्या क्षणी यश मिळेल की नाही याची चिंता करू नका. स्वप्न, इच्छा पूर्ण होणारच नाहीत असं तुम्हाला वाटू शकतं. तुम्ही फक्त तुमच्या कामावर लक्ष द्या. तिसरं कार्ड सांगतं आहे की येत्या काही दिवसातच तुम्हाला सुवर्णसंधी मिळेल किंवा तुमच्या कामाची दखल घेतली जाईल. अडचणी दूर होतील. आत्तापर्यंत तुम्ही फक्त काम करत होता पण यशाची खात्री नव्हती, तर येत्या काही दिवसात तुमचा आत्मविश्वास वाढेल. यश मिळण्यासाठी योग्य मार्ग तुम्हाला मिळेल.